सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी, स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। व्हिडिओ कशाबद्दल आहे थंबनेल बघून समजलं असेल। मंडळी परवाच आहे ना एका गणपतीच्या नवीन गाण्याचं शूट झालं आणि ते शूट झालं आपल्याच गावी, म्हणजेच माझ्या जन्मघरी, माझ्या जुन्या घरात। आणि ते घर आता तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीने आहे ते। आणि त्याच घरी माझा जन्म झाला होता। ते आमचं जुनं घर, कारण पहिला आम्ही तिकडेच राहायचो, त्याच्यानंतर मग इकडे घर बांधलं आम्ही। आणि ते पण घर अजून आहे तिकडे, पण पिविताईच्या आईने राहतात। मग म्हटलं तुम्हाला ते घर दाखवतो आणि कशा पद्धतीने शूट झालं आहे त्याचा व्हिडिओ मी वेगळा टाकणार आहे। आणि त्या गणपतीच्या गाण्यामध्ये मी सुद्धा आहे आणि आपली लाडकी आजीबाईसुद्धा आहे। त्याच्यामुळे पूर्ण गाणं कधी येईल आता निखिलला माहिती, कारण कोकण टॉकीजचे प्रोडक्शन आहे। कोकण टॉकीज यूट्यूब चॅनलवरती ते गणपतीचं नवीन गाणं टाकणार आहे। कोकणातील आपल्या म्हणजे रत्नागिरीतील पूर्ण हे आहे ना शक्तितुरा भजन वगैरे त्याची सगळी शूट केलेली आहे आम्ही। आणि एकाच ठिकाणी नाही 2-3 ठिकाणी असं शूट करून पूर्ण शूट कंप्लीट झालं आहे। आणि सॉन्ग येईल आपलं 4-5 ऑगस्टपर्यंत येईल, ते बोलला आहे 4-5 ऑगस्टपर्यंत येईल। तर आजचा व्हिडिओ असणार आहे, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। घर दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने। इकडं आता मी आहे बरोबर वाड्यात मित्रांनो, तुम्हाला सांगितलं नव्हतं आपला रवी आपल्याला सोडून गेला मागेच, झालं मला वाटते 2-3 आठवडे जास्त झाले असतील। मी मुंबईतून आलो ना त्याच्या 2 दिवसानंतर तो सोडून गेला, कारण आजारीच होता, म्हणजे जागेवरतीच होता। आणि भरपूर दिवस झाले, किती वर्ष झाली या बैलांना, पण कधी असं विकलेलं नाही कोणाला किंवा सोडलेलं नाही। आता एक राजा आहे, त्याची पण आता तब्येत जरा डल होत आले, कारण आता वयाप्रमाणे माणूस असो किंवा प्राणी सगळ्यांना सेमच आहे। आणि मंडळी आपल्या आयुष्यातून माणूस जाऊ दे प्राणी जाऊ दे, आणि ते गेल्याच्या नंतर दुःख काय असतं ना, ज्याने जीव लावला त्यांनाच माहिती। तर आता आपण जाऊया वरती आपल्या मोठ्या घरात, म्हणजे माझ्या जुन्या घरात। एक LC घेतोय उजेड लाईट नसली तर दाखवायला तुम्हाला। अगदी अजून मला वाटतं आमच्या वाडीतील 1 किंवा 2 घरं असतील शिल्लक मातीचे, त्याच्यामधलं हे एक घर आहे आमचं जुनं घर मातीचं। अगदी जवळच आहे हे संकूचं घर आहे, इथं समोर आजीचं घर आणि त्याच्या मागे माझं जुनं घर, म्हणजेच माझं जन्मघर दाखवतो तुम्हाला। आणि याच ठिकाणी गणपतीच्या गाण्याचे शूटिंग झाले बघ इथं। अजून पण मातीचंच आहे। आहे तसा जुना आकार आहे पहिल्यापासून, किती वर्ष झाली बघा। आणि मातीच्या भिंती बघा रंगवलेल्या आहेत कशा त्या। आता मध्ये दाखवतो तुम्हाला, बाबा आमच्याकडे गेले, त्याला बंद नाही चालूच आहे, दाखवतो। तर मित्रांनो घरात जाऊया। आणि एक सांगतो तुम्हाला, माझ्या व्हिडिओ आहे ना काही ठरवून किंवा काय असं बनवत नाही, काय असेल ते ऑन दी स्पॉट आपला कॅमेरा चालू केला, नमस्कार मंडळी केलं आणि सुरुवात। तर घरात जाऊया। LC आणला होता लाईटसाठी, हे बघा समोर एक खांबा आहे, इथं ही पडवी, इकडं काय ठेवलेलं आहे, पुरात ठेवलेलं आहे, हे बघ अगोदरचं आहे तसंच आहे सगळं। मीटर बघा किती जुना आहे तो। हा एक खांबा आहे, हा दरवाजा, या साला समोर एक हॉल आहे, हे बघा अशी आग्नेय तुम्हाला बघायला भेटणार नाही आता, हे बघ। आणि इकडं आहे ना हे बघा ही खण दिलेलं आहे, ह्याच्या अगोदर आहे ना इकडं लाईट नसायची तेव्हा बत्ती बित्ती ठेवायचं इकडं, हे बघ। इकडं देवाची रूम आहे, इकडं गणपती बसवतात सगळ्यांच्या घरी ना, आमच्याकडे असं गणपतीसाठी धक्का बनवलेला आहे। हे बघ कशा मातीच्या भिंती रंगवलेल्या आहेत त्या। कडी बघा, असं बघायला भेटेल काय कुठे? हे बघा ही कडी, हे शेड नाही इथं,
शिडी. आता जाऊया आपण किचनमध्ये. इथं एक आरसा आहे, त्याच्यामध्ये दिसतोय काय मी दिसतोय. कोंबडी पण आहे इकडे, कोंबडी भरपूर असतात, कोंबडी भरपूर पालते. हे बघ, मी आता तुम्हाला किचन दाखवतो. इकडं हा कोंबड्यांसाठी बनवले नाही. हे बघ, पिल्लं आहेत छोटी. इकडं कोंबडी आहे, एक पिल्लं आहे बाहेर आणि त्यांचं खाणं दिलेलं आहे इथे. नाचणी आहे याच्यात. इथे एक खण आहे, इथे एक खण आहे समोर. आणि हे बघा, हे आकडे कोयती ठेवायला पहिल्यांदा बघ असं करायचे. हे बघ, इथे डाल काय छोटं. आणि हा कोंबड्यांसाठीचा रूम आहे. हे बघ, आणि इकडं किचन आहे. बघ, स्वयंपाकघर. हे बघा, पूर्ण मातीच्या भिंती आहेत. आपल्याकडं आता मॉडेल पद्धतीचं स्वयंपाकघर बनवलं असतं. आणि आता हे स्वयंपाकघर बघा, त्या कालीचं जुनं अजून पण आहे तसंच आहे, काय बदल नाही त्याच्यात, दाखवतो. आणि या भिंती पण बघा मातीच्याच. हे बघा, हे कूट लावलेलं आहे इथं. मांडणी आणि सारवण केलेलं आहे मस्तपैकी. आणि चुलीवरती बाकून आहे आता. हे बघ, एक पलाला इथे एक आहे आणि इथे एक आहे. आणि हे घरात पाहिजेच मांजर. हे बघा, हे खोबरं ठेवायला अशी जाळी असायची अगोदर, आता पण वापरतात काय जण. हे खोटा इथे एक. हे बघ, ही बघा बारी अजून तसेच आहे. आणि इथंच आपल्या गणपतीच्या गाण्याचं शूट झालं आहे. आपल्या म्हणजे कोकण टॉकीजवरती नवीन गाणं येणार आहे, गणराया तुझा रे नाद घुमला, असं गणपतीचं गाण्याचं नाव आहे. म्हणजे बोलच आहेत ते, गणराया तुझा रे नाद घुमला. तर ह्याच घरात शूटिंग झालं. हे बघ कसं आहे ते, अजून हाय तसंच आहे. चूल पण बघा, इकडे लाकडं ठेवायला आहे. हे बघ, सगळं आहे तसंच आहे, काय बदल नाही. थोडाफार बदल आहे, अगदीच काय तेवढं हे नाही. पण एक माझं जन्मघर तुम्ही बघितलं असाल नसाल, कुठं झाला जन्म. माझा जन्म इथंच लागला, स्वर्गनगरी कोकणातून मंडई कोकणकर आजीसोबत लगे राहो. आणि आपलं जन्मघर आहे कोकणकर आजीचं जन्मघर. कोणी विचारलं तर सांगा. हे बघा, हे माझं जुनं घर, तेच माझं जन्मघर आहे. आणि इथंच नवीन गाण्याची शूट झालेलं आहे. नवीनच गाणं लवकरच येईल. आणि BTS जे आहेत, जे शूट केलेले गमती जमतीच्या गाण्यादरम्यान झालेल्या, त्या तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेन मी. ते पण मजेशीर व्हिडिओ असणार आहे, कारण सगळीकडचे व्हिडिओ आहे ते एकाच व्हिडिओमध्ये टाकून देईन. आणि मेन म्हणजे गाण्यामध्ये आजीने पण काम केलं आहे. आजीचा रोल बघा, माझा एवढा नसेल जास्त, पण माझ्यापेक्षा जास्त आजीचा रोल चांगला आहे. बघा, भरपूरसे जण होते. सगळेजण कोण कोण होते ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल तुम्हाला. पावसाची पण आता सुरुवात झाली आहे भरपूरशी. पाऊस काय रात्रीपासून जाम लागतो, जाम म्हणजे जामच. चला आता घरी जाऊया. जरा घर बंद करून ठेवतो, बाबा तिकडे गेलात. दरवाजा पण बघा रंगवलेला कसा. आवांचं लॉक लावून ठेवतो. आता घरी जाऊया, छत्री घेऊया, पाऊस आहे. चला घरला. पावसातून सावकाश जायचं. पाय सरला की दणकला. इकडून पण रस्ता आहे, इकडून पण आहे. यार जाऊ गेलो नाही कुठं पावसातून. पाऊस भरपूर लागतं. रोडच येतो आपल्या घराजवळ डायरेक्ट. आता घरी जाऊया. मित्रांनो, आपले व्हिडिओ काय ठरवून किंवा काय असे नाही, आणि असेल ते काय आपला नमस्कार मंडळी म्हणाला की सुरुवात केला ना व्हिडिओला. व्हिडिओ कसे वाटतात नक्की कळवा. गावची एक छोटीशी आठवण करून देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. इकडं बघा आलूचं फतफता खाता हो ना. बघा, ही त्याच्यासाठी ठेवलं आहे. निकीनने परवा घेऊन गेले. वा वा वा, आवाज बघा पक्षाचा. हे परवा निकीनने घेऊन गेलं आलूचं फतफतं बनवायला मुंबईला. बारके आणि निखिल गेला ना मुंबईला, तेव्हा आलूचं फतफतं घेऊन गेला होता.
पतपत नाही, हॅलो घेऊन गेला. आता मुंबईला जाऊन पतपत बनवतील हॅलोचं. चला तर इकडं हे घर बघितलं असेल तुम्ही. पूर्ण घराची व्हिडिओ नेक्स्ट कुठली तरी एक करेन, तेव्हा दाखवेन मी पूर्ण घर. आणि नाचणं बघा, हे समोरची शेती आहे ते नाचण्याचे येतं. मस्त की सगळी अडचण आहे. पावसाळा म्हटला की अडचणी असतेच. सगळे कपडे वगैरे ठेवलेले आहे सगळे इकडे. बाबा बरं आहे ना, बाबा आहेत, काम करतो काहीतरी, कपड्याची घडी मारतात आहे. सगळीकडे अडचण दिसेल. गावाला आता कपडे सुकायची मानता नाही, पावसातून लवकर कपडे सुकत नाही. आणि हे बघा, हे पण जुन्या घरातलंच आहे, अजून पण इथं लटकवलेलं आहे वरती. याच्या अगोदर केला आहे तो मंकी मॅन. समोरचा नजर आपल्या घरासमोरचा. असं हे कपडे 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 कपडे. बघ केळीची पानं आहे. ते कढीपत्त्याचं झाड बघ एवढं झालं आहे. ते बघते ते मोठ्याने कढीपत्त्याचं झाड आहे, तेवढं बघ झालं आहे. हे केल आहे, केल. आणि खायची पानं, खायची पानं बघा, पान सुपारीसोबत खातो ना, ती खायची पानं. पानवला आहे बघा किती लागायची पानं. ही बाकी फुल झाड आहेत. ही खोपटी दाखवली. ही चहाची पाता, गवती चहा इकडं. आणि अननस पण आहे, अननस लागेल तेव्हा लागेल. गवती चहा. ते कढीपत्ता झाड बघा तिकडं केवढं आहे. असेच आपल्या गावातले व्हिडिओ असतात, आणि सगळ्या व्हिडिओमध्ये काय ना काहीतरी गावातलंच बघायला भेटेल. तिकडचं व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा नक्की मित्रांनो. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघता आणि अजून काय काय फिरण्यासारखे ठिकाण आहेत ती पण कमेंट करून सांगा. म्हणजे जेणेकरून मी तिथे जाईन आणि मी पण अनुभव घेईन, मस्तपैकी फिरून येईन आणि तुमच्यापर्यंत पोचवेन. अशी पण कुठली जागा असतील तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसे वाटतात आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब पण करा. पाऊस येतोय जातोय. पुढचा व्हिडिओ असेल ना, पुढचा असेल सांगू शकत नाही, पण जो BTSचा व्हिडिओ आहे ना, गाण्याच्या दरम्यान जे काय असे म्हणजे कॉमेडी सीन घडलेले आहेत, सगळेजण एकत्र होते, आणि तो व्हिडिओ सेपरेट टाकेन. आजीचे पण काढून ठेवले ते व्हिडिओ, आजीला माहीत नाही, ते पण गाण्यामध्ये लवकरच दिसू. कारण मी पण पहिल्यांदाच काम केलं आहे, मला पण एवढ्या निखिलच्या मुलं मी त्या गाण्यामध्ये काम करू शकलो आहे. तर पूर्ण गाणं येईपर्यंत वेटिंग करायला लागेल आपल्याला. आताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आताचा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो.